श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार. दिनांक आहे 12 डिसेंबर 2024. तर या दिवशी आलेला आहे दुसरा मार्गशीर्षचा गुरुवार. तर हा जे गुरुवारचे व्रत आहे तर ते माता भगिनी ज्या आहेत तर त्या खूप मनोभावे करतात. या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केल्याने, पूजा मांडणी केल्याने आणि काही सेवा जर आपण केल्या तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदू लागते आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा त्या घरावरती राहतो. त्या घरातील दारिद्र्य, गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन जाते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी तसेच त्या घराची भरभरून प्रगतीही होत असते. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामधले 12ही महिने कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित केले जातात. तर हा जो मार्गशीर्ष महिना आहे तर तो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केलेला आहे. पहा, आपल्याला या गुरुवारच्या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण या गुरुवारच्या दिवशी काही प्रभावी उपाय जर केलं तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर उद्या सकाळीच आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. हे एक पान जर आपण घेऊन आलो तर आपल्या घरावरती जर कुणाची शत्रुपीडा लागलेली असेल तर ती नक्कीच दूर होऊन जाईल आणि तुमचा जो शत्रू आहे तर तो तुमच्यासमोर लोटांगण घालेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर हा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता. म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार येतात त्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. तर उद्याच आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार. तर या गुरुवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु तुम्हाला मासिक धर्म किंवा इतर काही अडीअडचणी, सुतक वगैरे असेल तर तुम्ही हा उपाय करू नका. तुम्ही पुढच्या गुरुवारी हा उपाय करू शकता. तसेच बघा, हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकट दूर होऊन जातील. तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. तुमचा शत्रू एखादा असेल तर तो तुमच्या समोर लोटांगण घालेल. तो शत्रू देखील तुमच्या पुढे गुडघे टेकविल. इतका हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. पहा, बऱ्याच वेळा काय होतं, आपली भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असते. आपल्या मनामध्ये जर भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, ती इच्छा खूप कष्ट, मेहनत करून देखील पूर्ण होत नसेल तर पहा, तुमची इच्छा कोणतीही असू द्या, नोकरी प्राप्तीबद्दल असू द्या, घर बांधण्याबद्दल असू द्या, लक्ष्मी प्राप्तीबद्दल असू द्या किंवा आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये आहेत किंवा तुमच्यावर भरपूर असं कर्ज आहे ते फिटण्यासाठी तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला एखादी व्यक्ती त्रास देत आहे आणि त्या व्यक्तीचा त्रास हा दूर होण्यासाठीच तुमची इच्छा असेल तर तुमची कोणत्याही प्रकारची इच्छा असू द्या, ती इच्छा नक्की पूर्ण होईल. त्यामुळे तुम्ही असा हा एक उपाय आवर्जून उद्या सकाळीच करायचा आहे. तर आपल्याला उपाय करण्यासाठी करायचं काय आहे तर आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये एक मनी प्लॅन्टचं पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे. तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे सांगितली जातात की त्या झाडांमध्ये प्रत्यक्ष देवी देवता वास करतात. ह्या झाडांमध्ये दैवी शक्ती असते आणि ह्या झाडांची आपण पूजा केल्याने, काही त्याचे उपाय केल्याने आपल्यावरती कृपा, आशीर्वाद त्यांची राहते. पहा, हे मनी प्लॅन्टचं झाड जे आहे तर याची गुरुवारच्या दिवशी पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. तर आपल्याला ह्या मनी प्लॅन्टच्या झाडाचं एक पान लागणार आहे. पहा, मनी प्लॅन्टच्या झाडाची जर आपण गुरुवारच्या दिवशी पूजा केली तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह, शुक्रग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते. हे पान घेताना चांगलं घ्यायचं आहे, स्वच्छ घ्यायचं आहे, कुठेही तुटले फुटलेलं घ्यायचं नाही. व्यवस्थित पान तुम्हाला घ्यायचं आहे. ते
पान घेतल्यानंतर तुम्हाला ते पान स्वच्छ धुवून पुसून काढायचं आहे। पहा आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे। त्या स्वास्तिकवरती हळद कुंकू टाकायचं आहे। त्यावरती तुम्हाला हे मनी प्लॅन्टचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे। आता त्या पानावरती तुम्हाला थोडेसा गुळाचा खडा आणि थोडीशी चना डाळ जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे। 2 वातींची एक वात करायची आहे। शुद्ध गाईचं तूप त्यामध्ये घालायचं आहे। हे पान आणि हे शुद्ध गाईचं तुपाचा दिवा हा आपल्याला घेऊन तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला जायचं आहे। पहा जी आपण मनी प्लॅन्ट ठेवलेली प्लेट आहे तर ती तुम्हाला घराच्या उजव्या साईडला, म्हणजे तुम्ही घरामध्ये प्रवेश करताना तुमची जी उजवी साईड आहे त्या उजव्या साईडला हे मनी प्लॅन्टचं पान जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे। त्यावरती गुळाचा खडा, चण्याची डाळ हे तुम्हाला ठेवायचं आहे। आणि त्यानंतर तिथेच तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो दिवा त्याखाली काहीतरी आसन द्यायचं आहे। थोडेसे तांदळाचं आसन द्या किंवा फुलांचं आसन द्या। तो दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यासमोरच हे पान तुम्हाला तिथे प्लेटमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे दिवसभर पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि गुरुवारच्या दिवशी म्हणजे उद्या सायंकाळी तुम्हाला 5च्या नंतर हे पान तिथून उचलायचं आहे। पान आणि त्यावरती गुळाचा खडा आणि चण्याची डाळ ते संपूर्ण घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ असणारी एखादी गाई असेल तर त्या गाईजवळ तुम्हाला जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्या गाईला एक हळदीचा टिळा लावायचा आहे आणि हे पान जे आहे तर तुमच्या स्वतःच्या उजव्या हाताने त्या गाईला हे पान जे आहे चना डाळ आणि गुळासहित खाऊ घालायचं आहे। आता तुम्ही हे पान खाऊ घातल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून गाईला प्रार्थना करायची आहे। तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गाईला प्रार्थना करायची आहे। गाईला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं, त्यामुळे गाईला अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला त्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण करते आणि 33 कोटी देवी देवतांचे कृपा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात। आपल्या घरामध्ये धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी आपल्या घरामध्ये मनी प्लॅन्ट असणं खूप महत्त्वाचं आहे। तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं, ज्या घरामध्ये जो मनी प्लॅन्ट आहे तो बहरलेला असतो, टवटवीत असतो, हिरवागार असतो, त्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या जाणवत नाही। आणि असा हा एक मनी प्लॅन्टच्या पानाचा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।